मात्र 140 कोटीला पुरवेल एवढा अन्नधान्य जगाच्या कुठल्याही बाजारपेठेमध्ये आपल्याला उपलब्ध होणार नाही, याचंही भान सरकारने ठेवलं पाहिजे। आणि म्हणून ज्या वसंतराव नाईकांनी महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती यशस्वी केली, त्या वसंतराव नाईकांच्या जयंती दिवशी आम्ही वसंतराव नाईकांच्याच नावानं आता शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू करतोय। कारण हरित क्रांतीमुळं अन्नधान्याचे प्रश्न सुटले, परंतु अन्नदाता मात्र आज झाडाला फास लावून मरायला लागलेला आहे आणि म्हणून त्याला वाचवण्याची आवश्यकता आहे। त्यासाठी हे अभियान आम्ही उद्यापासून, हे आंदोलन उद्यापासून सुरू करतोय। 1 रुपयाला पीक विमा असं सरकारनं घोषणा केली, परंतु पीक विमा साठी जे काही शेतकरी त्यांचे आहेत किंवा जिथं जिथं काही त्यांना काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्यायला लागतात तिथं पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, अशा अनेक माध्यमातून आता पुराव्यानिशी सगळं बाहेर आलेलं आहे। स्टिंग ऑपरेशन काही लोकांनी केलंय, आमचा तर तो नेहमीचा अनुभव आहे, परंतु आम्ही बोललो की आमच्यावर आरोप होतो की तुम्ही सगळं असंच सांगता, निगेटिव्ह बोलता, परंतु आता एक बरं झालं की याच्यामध्ये स्टिंग ऑपरेशन झालं की 1 रुपया हे काही थोतांड नाही। कृषी खात्यानं किंवा सरकारनं हे जी मंडळी आज शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं अडचणीच्या काळामध्ये पिडतात किंवा नाडतात, त्यांच्यावर कारवाई करावी किंवा त्यांचे काय हप्ते आहेत का ते तरी एकदा सांगावं। परंतु आता हे आम्ही सहन करणार नाही आणि असल्या थापा मारायला लागला कुणी तुम्हाला 1 रुपयात विम्याचं संरक्षण होतं, पण विम्याचे पैसे तरी मिळतात का? मला वाटतं की एकही हप्ता किंवा एकही क्लेम आंदोलन केल्याशिवाय आपल्याला कधी मिळाला नाही। काय वकील साहेब कधी मिळाला नाही कुठला, म्हणजे का हो प्रत्येक वेळी आम्ही आम्हाला विम्याचं क्लेम द्या म्हणून आंदोलन करायचं आणि मग पैसे द्यायचं, हा काय प्रकार आहे? विमा कशासाठी? एखाद्या वाहनाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर आंदोलन करावं लागतं का? एखादा लाईफ इन्शुरन्स एखाद्याचा आशीर्वाद एखादा अपघातात मेला त्याच्यासाठी त्याला आंदोलन करावं लागतं का? मोर्चा काढावं लागतं का? पण शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळण्यासाठी का आंदोलन करावं लागतं? तेव्हा या विम्याच्या बाबतीत खरं तर केंद्र आणि राज्य सरकारनं ठरवलं पाहिजे की हा विमा नेमका कोणासाठी आहे? शेतकऱ्यासाठी आहे का शेतकऱ्याच्या जीवावर जगणाऱ्या भांडवलासारखं जगणाऱ्या विमा कंपन्यांच्यासाठी आहे? हे एकदा स्पष्ट करावं। कारण वरवर जरी आमचा 1 रुपया जात असला तरी राज्य आणि केंद्र सरकारचा हप्ता या कंपन्यांना जातो, म्हणजे पर्यायानं जनतेचा पैसा या विम्यामध्ये आहे आणि त्या पैशाची उधळपट्टी वाटेल तशी करण्याचा अधिकार नाही। त्याच्यावर नियंत्रण ठेवणं, त्याला शिस्त लावणं ही सरकारची जबाबदारी आहे, तेव्हा सरकारनं त्याची जबाबदारी पूर्ण करावी असं आम्हाला वाटतं। त्याच्यानंतरचा मुद्दा आला तो म्हणजे शक्तीपीठाचा। शक्तीपीठाची आवश्यकता आहे का? कारण मी मगाशीच सांगितलं की माझं घर इथून जवळजवळ मला वाटतं 350 किलोमीटरपेक्षा जास्त लांब आहे, 400 किलोमीटर असेल कदाचित, 350 पावणे 400 किलोमीटर असेल। मी सकाळी 8:45ला निघालो घरातून, इथं 11:15 पर्यंत पोहोचलो आणि मध्ये अर्धा तास थांबलो। इतक्या जलद गतीनं आता सध्या कोल्हापूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्या महामार्गावर आलो। मी एकाही वाहनाला ओव्हरटेक केलं नाही किंवा माझ्या वाहनाला कुठल्या वाहनानं ओव्हरटेक केलं नाही। इतकी तुरळक रहदारी असताना याच रस्त्याला समांतर असणारा दुसरा रस्ता करायची काय आवश्यकता आहे? येताना 5 टोल नाके लागले, 5 की 6 मला नेमकं आठवत नाही, पण त्या टोल नाक्यावर मी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारलं की इथलं कलेक्शन किती आहे, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला किमान 40 लाख रुपये दररोज त्याचं कलेक्शन अपेक्षित असताना केवळ 7 ते 8 लाख रुपये दररोज त्याचं टोल कलेक्शन होतं, म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हा रस्ता तोट्याचा आहे। असं असताना शक्तीपीठ महामार्ग हा सुद्धा टोलमधनच होणार आहे, त्याला 86,000 कोटी रुपये खर्च पडणार आहे। सरकारकडे पैसे नाहीत म्हणून जागतिक बँक किंवा खासगी क्षेत्रातून ते भांडवल उभा केलं जाणार आहे आणि त्याच्या परताव्यासाठी टोलची आकारणी करणार आहे, म्हणजे पर्यायानं जनतेच्या खिशावरच
त्याचा बोजा पडणार आहे आणि मग टोल नीट वसूल झाला नाही तर पुन्हा मग टोलची मुदत वाढवली जाणार आहे, म्हणजे पुन्हा आणि जनतेवरच त्याचा सगळा भुर्दंड पडणार आहे. मग असं असताना हा अट्टहास का? शक्ती समृद्धी महामार्गातून अनेक राजकीय नेत्यांना आर्थिक समृद्धी मिळाली आणि त्यामुळे आमदारांचा दर 50 कोटीच्या वर गेला. आता आणि कुणाला शक्ती प्राप्त करून घ्यायची आहे का त्या रस्त्यातून? कशासाठी चालले आहे? तेव्हा असले धंदे बंद करा. आणि तुम्हाला करायचा असेल रस्ता तर मग जसा उद्योजकांना भांडवल नाही म्हणून तुम्ही उद्योजकांना गुंतवणूक करायला लावता आणि त्याच्यामध्ये उत्पन्नात हिस्सा देता किंवा त्याला वसूल करायला देता, तसा या शक्तीपीठ महामार्गातून जो काही उत्पन्न मिळेल त्यातून शेतकऱ्याचा हिस्सा समजा, कारण त्याची जमीन ही त्याचं भांडवल जरा किमान ज्या शेतकऱ्याची जमीन रस्त्याला जाते त्याला एक उपजीविकेचं कायमचं साधन होईल. आणि रस्ता असेपर्यंत त्याचे आणि त्याचे वारसदार उत्पन्न घेत राहतील. पण ते नाही करणार, कारण विकासाच्या नावाखाली या लोकांना फक्त शेतकऱ्यांच्या जमिनी हव्या आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी असं कोणालाही वाटत नाही. आज सरकार म्हणतंय की आम्ही ते थांबवलेलं आहे, पण तो कुठेही आदेश असा शासकीय आदेश काही शासन निर्णय झालेला दिसत नाहीये. कदाचित ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणुका आहेत, 12 जिल्ह्यातून हा महामार्ग जातो म्हणून ऑक्टोबरपर्यंत थांबवतील. परंतु या लोकांच्यावर माझा विश्वास नाही. अगदी सत्तांतर झालं तरी सुद्धा हे होणार